नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पिकनिक गुरु यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. पावसाळा सुरू झाला की प्रत्येकालाच हिरव्यागार निसर्गात, धबधब्यांच्या सान्निध्यात आणि गर्दीपासून दूर एखाद्या शांत ठिकाणी फिरायला जायची इच्छा होते. जर तुम्हीही अशाच एका हिडन मॉन्सून डेस्टिनेशनच्या शोधात असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण भेट देणार आहोत रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ असलेल्या उसरोली गावातील तांडव धबधब्याला. खोपोलीपासून अवघ्या 16.6 किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा अजूनही अनेक पर्यटकांच्या नजरेतून दूर आहे. त्यामुळे इथे शहरातील गोंगाट नाही, मोठी गर्दी नाही, फक्त निसर्ग, शांतता आणि पावसाळ्याचं अप्रतिम सौंदर्य. डोंगराच्या उंच कड्यावरून फेसाळत खाली कोसळणारं पाणी, आजूबाजूला पसरलेली गर्द हिरवी वनराई, धुक्याने झाकलेले डोंगर आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट. हे दृश्य पाहिल्यावर काही क्षण आपण निसर्गाच्या प्रेमात हरवून जातो. फोटोग्राफी, व्हिडिओ शूट, ड्रोन शॉट्स किंवा फक्त मन शांत करण्यासाठीही हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे. तांडव धबधब्याला भेट दिल्यानंतर अगदी जवळच असलेल्या उसरोली धरणालाही नक्की भेट द्या. पावसाळ्यात हे धरण पूर्ण भरलेलं असतं आणि त्याच्या बॅकवॉटरमध्ये आजूबाजूच्या हिरव्यागार डोंगरांचं प्रतिबिंब पडलेलं दृश्य मन मोहून टाकतं. सकाळचं धुकं, थंडगार वारा आणि संध्याकाळचा सूर्यास्त अनुभवण्यासाठी हा परिसर अतिशय सुंदर आहे. शांतपणे बसून निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, धरणाजवळ धबधब्याच्या प्रवाहात विनाकारण पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू नका. पावसाळ्यात पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवा, स्थानिकांच्या सूचनांचं पालन करा आणि निसर्ग स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही आपलीच आहे. आता इथे कसं पोहोचायचं ते पाहूया. मुंबईहून येत असाल तर मुंबई-पुणे एक्सप्रेसवे किंवा जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने खोपोली गाठा. खोपोलीहून उसरोली गावाच्या दिशेने साधारण 16 ते 17 किलोमीटरचा सुंदर घाट रस्ता पार केल्यानंतर तुम्ही तांडव धबधब्यापर्यंत पोहोचू शकता. पुण्याहून येणाऱ्यांसाठीही मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा सर्वात सोयीचा मार्ग आहे. खोपोलीनंतरचा प्रवास हिरव्यागार डोंगर रांगांमधून होत असल्यामुळे प्रवासाचा आनंद आणखी वाढतो. जर तुम्ही पालीच्या श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत असाल तर पालीहून तांडव धबधबा आणि उसरोली धरण साधारण 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे गणरायाचं दर्शन आणि निसर्गरम्य सहल असा सुंदर एकदिवसीय प्लॅन तुम्ही सहज करू शकता. भेट देण्यासाठी जुलै ते सप्टेंबर हा सर्वोत्तम काळ आहे. याच काळात धबधबा पूर्ण जोमात वाहतो आणि संपूर्ण परिसर हिरव्या रंगाने नटलेला असतो. मात्र पावसाळ्यात दगड घसरडे असतात. त्यामुळे चांगल्या ग्रिपचे शूज वापरा, लहान मुलांवर लक्ष ठेवा आणि प्लॅस्टिक किंवा कचरा टाकून निसर्गाचं नुकसान करू नका. तांडव धबधब्याजवळ फिरण्यासाठीही अनेक सुंदर ठिकाणं आहेत. श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिर, पाली, झेनिथ धबधबा, गगनगिरी आश्रम, इमॅजिका थीम पार्क तसेच आणि परिसरातील निसर्गरम्य घाट हेही नक्की पाहण्यासारखे आहेत. मित्रांनो, जर तुम्ही मुंबई, पुणे किंवा रायगड परिसरात राहत असाल आणि पावसाळ्यात एका दिवसाची भन्नाट ट्रिप प्लॅन करत असाल तर तांडव धबधबा, उसरोली धरण आणि पाली बल्लाळेश्वर मंदिर हा कॉम्बो नक्की अनुभवून बघा. निसर्ग, अध्यात्म आणि सुंदर प्रवास या तिन्ही गोष्टींचा अविस्मरणीय अनुभव तुम्हाला या एका ट्रिपमध्ये मिळेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट पर्यटन स्थळांची माहिती मिळवण्यासाठी पिकनिक गुरु यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हो, खाली कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही तांडव धबधबा आणि उसरोली धरणाला भेट दिली आहे का? किंवा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या ठिकाणाचा पाहायला आवडेल? धन्यवाद. पुन्हा भेटूया महाराष्ट्रातील आणखी एका सुंदर आणि हटके पर्यटन स्थळासह. जय महाराष्ट्र.